आम्ही चाललो आज एकादशी ॲक्च्युली. सो आम्ही शॉपमध्ये आमची म्हणजे मागच्या व्लॉगमध्ये मी दाखवली मूर्ती आहेत विठ्ठल रुक्माईची, तर त्याची पूजा करावी लागते. त्याच्यासाठी आम्ही आता चाललो आहे. माझ्यासोबत आहे श्रुती, तिला पण माझ्यासोबत घेऊन चालली आहे. तर आम्हाला आता पूजा करायची तिथे जाऊन, त्याच्यामुळे आमचं तर हे सामान आम्ही घेऊन चाललो आहे सगळं. तिथे जाऊन आम्ही करणारी पूजा. आता बघू तिथे जाऊन लवकर होती की नाही आज, कारण की आज आम्हाला उशीर झाला आहे. त्याच्यामुळे आता आम्ही जास्त वेळ नाही घालणार, लवकर निघतो. बाय बाय. तर आम्ही ऑफिसमध्ये जाऊन पूजा केल्याच्या नंतर आम्ही जाणार आहे आमच्या सोसायटीमध्ये. म्हणजे एक सोसायटी त्याच्यात आमचा फ्लॅट आहे आणि आमचे जे रेंटवाले होते त्यांनी फ्लॅट खाली केलाय. तर आता आम्हाला जाऊन बघायचंय त्यांनी व्यवस्थित ठेवलाय की नाही ठेवलाय. आम्हाला रेंटवाले पण शोधायचे. जर तुम्ही पण या एरियात आसपास राहत असेल तर आम्हाला सांगा, आमचा रेंट फ्लॅट द्यायला पण आहे. तर थोड्या वेळाने तुम्हाला तिकडे नेऊ आणि तिकडे पण आपण बघूया. तिकडे पण आम्ही शूट करणार आहे. सगळं टूर दाखवतो आम्ही तिथला पण कसं काय आहे ते. आतमध्ये नाही येतो ऍक्च्युली. आम्ही आलोय कंपनीमध्ये, जे त्यांना माहित नाही. श्रुती पण आली खूप दिवसातून. आम्ही सरप्राईज देण्यासाठी आलो ना, पचका झालाय तर तिकडे सो फायनली आम्ही जे डिसाईड केलेलं होतं आमचं पुरं फ्लॉप झालंय, कारण की त्यांनी तिकडून बघितलेलं आहे श्रुतीला ऑलरेडी. रियल कंटेंट क्रिएटर. तर आता क्लीन करून झालंय देवांना. आता ऑलमोस्ट पूजा होत आली. तुम्हाला दाखवते मी कशी दिसते. हे बघा, त्यांना कपडे घालतायत वहिनी. तुम्हाला मी पूर्ण झाल्यावर दाखवते. आता इथे श्रुती नाहीये तर मी तुम्हाला दाखवते ट्रान्सफॉर्मेशन. किती सुंदर, किती छान वाटतं जेव्हा आपण विठ्ठल रुक्माईला सजवतो. खूप छान मस्त वाटतंय. आणि हे आली फायनली श्रुती वाद घेऊन. तिच्यासाठी आपण वेट करत होतो. आता ही वाद घेऊन आम्ही करणारे पूजा, म्हणजे आरती करायची आहे. अरे आमच्या सरांनी आरती घेतली आता मस्तपैकी. मला पण नशीब बघा, इथे गाडी लावली आणि सगळी गाडी भिजली. नेमकं वरून पाणी यायला लागलं. आता श्रुतीला जावं लागलं. हा ना, चांगली गाडी तिकडे लावली होती तर आमच्या यांनी इथे येऊन लावली आणि आता हे असं झालं. श्रुती पण भिजली. नाही असं कसं काय विसरले तुम्ही पाणी बंद करायचं. हे किती किती म्हणजे किती पाणी पाणी झाले बरं. बाहेर दिसतंय का सगळं पाणी पाणी, अजून पण पाणी येत आहे. असं कसं विसरतं. एकतर श्रुती पण स्ट्रगल करते. नो वी डोंट. तुम्हाला वाटत असेल ह्या मुलीचा आवाज अजून पण का असं येतोय, तर मी अजून पण नीट झालेली नाही. माझा आवाज अजून पण असं येतोय आणि माझ्यामुळे आमच्या घरातले पण सगळे आजारी पडले, इव्हन हे पण. जायचंय तिकडे आमच्या फ्लॅटवर. सो आम्ही तिकडे जाणार आहे सोसायटीमध्ये. यांना बाय बाय करून बाय बाय. चलो आम्ही आता तिथे गेल्याच्या नंतर तुम्हाला दाखवतो. तर आता आम्ही फायनली पोहोचलोय इथे सोसायटीमध्ये आणि आता आम्ही जाऊन भेटणार आहे आमच्या त्या रेंटवाल्याला, पहिल्यावाल्याला, आणि जाऊन चेक करणार आहे रूम कशी आहे. तर बघूयात आता कसं काय काय भेटतंय आणि कसं काय 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 दिसतंय. पहिले तर आम्हाला त्यांना कॉल करावा लागेल ते कुठे आहेत, कारण घराची चावी त्यांच्याकडे. तर बघूयात. चला इथं आलोय आम्ही चावी घेण्यासाठी आलोय. तर ते इथे राहत आहे जे पहिले रेंटवाले होते. तर त्यांची आम्ही वाट बघतोय. ते कधी चावी घेऊन येतील मग आम्ही आमच्या विंग मध्ये जाऊ. इथे फायनली आमच्या फ्लॅटची चावी मिळाली आहे आणि आम्ही आता चाललोय एवढ्या वेळ थांबून. प्लस तुम्हाला आम्ही सांगतो की आम्ही तिथे त्यांच्याकडे गेलो आमच्या फ्लॅटची चावी मागायला आणि ते आमच्या तोंडावर दरवाजा लावून दिला. अरे हे काय, म्हणजे आम्हाला असं वाटलं जसं काय आम्ही काहीतरी दुसरंच काहीतरी मागायला गेलो त्यांच्याकडे, त्यांच्याच मागायला आलोय. असे पण लोक असतात आजकाल. काय म्हणावं याला काय माहित नाही. फ्लाईट मध्ये मी उघडतीये. ओ माय गॉड, त्यांनी लिटरली आमचं
फ्लॅट साफ पण नाही करून दिलेला आहे. काय म्हणावं बरं, एवढं चांगलं आहे आणि अरे यार हे जाम झालंय का. स्लायडिंग सुद्धा हालत नाहीये. काय म्हणू, मग दाखवू तरी काय मी याच्यात आता. रिया थोडस दाखवते. एवढी छान सोसायटी आहे आणि काय केलंय आणि आतमध्ये फ्लॅट्स कसे ठेवलेत बघा. प्लस एवढी ती लेडी रूड होती, एवढी रूड म्हणजे असं बोललं नाही पाहिजे, मला म्हणायचं नाहीये, पण त्यांच्या ह्याच्यातून तरी कळलंच की म्हणजे ते थोडेसे रूडच होते. तर हे आहे बेडरूम. आता आम्हाला पूर्ण कलर वगैरे करून सगळं व्यवस्थित करावून घ्यावं लागेल. त्यांना एवढं आम्ही याच्यात चांगलं याच्यात दिलं होतं की फॅमिली म्हणून, पण फॅमिलीने पण असंच ठेवलंय. इकडे काही नाही, असं इथे किचन आहे आणि तिकडे पण दुसरी बाल्कनी आहे. तर खूपच खराब केली आहे. प्लस हे असं चिटकून वगैरे ठेवलंय यांनी. ठीक आहे लहान मुलं असतात, पण त्यांनी साफ करून द्यायला पाहिजे होतं. ठीक आहे, त्यांच्याशी बोलूयात आता बाकीच्या गोष्टी, बघू काय म्हणतायत ते.